आणि एबीपी माझाने इतर महापालिकांमध्ये नेमकं काय होईल याचा अंदाज तिथल्या स्थानिक पत्रकारांशी बोलून घेतला। तिथे काय स्थिती असेल आपण त्यावरही एक नजर टाकूया। मात्र हा एक्झिट पोल नाहीये। एबीपी माझाचा अंदाज असा सांगतो की नाशिकमध्ये शिवसेनेला 42 ते 45 जागा, भाजप 35 ते 40, मनसे 8 ते 10, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, इतर पक्षांना 10 ते 15 जागा असतील। नाशिक महापालिकेचा हा अंदाज आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप 33 ते 38 जागा असतील, शिवसेना 14 ते 20, राष्ट्रवादी 55 ते 60, अव्वल स्थानी असेल राष्ट्रवादी, मात्र बहुमत कदाचित मिळणार नाही। काँग्रेस 2 ते 4, मनसे 1 ते 2, अपक्ष 3 ते 5 जागा असतील। त्यामुळे या ठिकाणी किंगमेकर कोण बनणार आहे हे औत्सुक्याचं असेल। अमरावतीमध्ये भाजप 20 ते 25, शिवसेना 10 ते 15, काँग्रेस 10 ते 15, राष्ट्रवादी 2 ते 3, एमआयएम 5 ते 6 जागा या ठिकाणी एमआयएमला मिळतील। स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 5 ते 6 जागा, बसपा 5 ते 6, इतर पक्षांना 12 ते 18 जागा मिळतील। अकोल्यामध्ये भाजप 25 ते 30, शिवसेना 10 ते 12, काँग्रेस 8 ते 10, राष्ट्रवादी 15 ते 17, भारिप बहुजन पक्ष 6 ते 8 आणि इतर पक्षांना 5 ते 7 जागा मिळतील। तर सोलापूरमध्ये भाजप 32, शिवसेना 30, काँग्रेस 22, राष्ट्रवादी 8, बसपा 2, सीपीएम 2, एमआयएम 4 आणि इतर पक्षांना 4 जागा मिळतील। हा अंदाज आहे स्थानिक पत्रकारांशी बोलून घेतलेला। हा एबीपी माझाचा एक्झिट पोल नाही।